ठिकाणी माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा 76वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। संस्था चालक संघटना जिल्हा शाखा लातूरच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि अंध व्यक्तींना वस्त्रदान असा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी साने गुरुजी शाळेमध्ये संपन्न होत आहे। या ठिकाणी आपण बघतात सकाळपासून फार मोठी गर्दी या ठिकाणी रक्तदान देणाऱ्या शिक्षकांची, प्राध्यापकांची आपल्याला दिसून येत आहे। या निमित्ताने माननीय दिलीपरावजी देशमुख साहेबांचं लातूरवर खूप मोठं प्रेम आहे आणि लातूरच्या मातीमध्ये एक मोठा माणूस केवळ लातूरमध्ये नाही, मराठवाडा राज्यभर साहेबांचे चाहते आहेत आणि म्हणून साहेब सर्वसामान्य माणसावर, वंचित माणसावर प्रेम करतात। आमच्यासारखे अनेक संचालक आहेत, साहेबांचा हात ज्यांच्या पाठीवर लागला, ज्या माणसाला साहेबाचा हात लागला, साहेब म्हणजे परिसच आहेत, त्या माणसाचं सोनं होतं। म्हणून दिलीपराव साहेबांना आम्ही परिसाच्या रूपामध्ये पाहतो आणि अतिशय प्रेम आमचे अनेक कार्यकर्ते साहेबावर करतात आणि म्हणून या निमित्ताने परमेश्वराला प्रार्थना आहे, साहेबांचं आयुष्य 76 आहे, शतायुष्य व्हावेत साहेब आणि लातूरची सेवा, राज्याची सेवा त्यांच्या हातून घडावी अशी आपली शुभकामना व्यक्त करतो। आणि आज 18 एप्रिल हा दिवस लातूरचे भूमिपुत्र, माजी मंत्री, सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस साजरा करत असताना कुठलाही उहापोह न करता विधायक कार्य म्हणून रक्तदान आणि अंध व्यक्तींना वस्त्रदान करण्याचा जो उपक्रम आहे तो उपक्रम खूपच चांगला आहे। नेहमी आपण म्हणतो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। याच्याबरोबरच रक्तदानाबरोबरच अवयवदान असेल, मग ते हार्ट असेल, लंग्स असतील किंवा किडनी असतील, ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे आणि आजच्या या आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सर्व जनतेला आवाहन करतो की इतर कुठल्याही गोष्टीवर हे विनाकारण खर्च करण्यापेक्षा अशा विधायक कार्यातून आपले जे आवडते व्यक्तिमत्व आहेत त्यांना आपण असे चांगले उपक्रम घेऊन एक शुभेच्छा दिल्या पाहिजे। हा एक प्रकारचा लातूर पॅटर्नच आहे की आपल्या नेत्याला जे काही व्यक्तिमत्व आहे त्याला आवडेल असे उपक्रम घेतलेले आहेत। या निमित्ताने मी दिलीपराव साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना शतायुष्य लाभो। राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा 76वा वाढदिवस संस्थाचालक संघटनेच्या वतीनं मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याचं ठरलं। जयक्रांती कॉलेजमध्ये एक भव्य बैठक होऊन त्या बैठकीमध्ये रक्तदान शिबिर, 76 बाटल्यापेक्षा जास्त रक्तदान, 150 ते 200 बाटल्या रक्तदान होईल। त्याचबरोबर कालिदासराव माने सरांनी अशी संकल्पना मांडली की रक्तदान हे जीवनदान आहे, त्याच्याबरोबरच अंध व्यक्तींना वस्त्रदान सुद्धा करण्याचं आणि 31 व्यक्तींना वस्त्रदान केलं। दिलीपरावजी देशमुख साहेबांचं या शहरावरच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांची कमान आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा त्यांच्या हातून आणखी घडो आणि त्यांना 100 वर्ष दीर्घायुष्य मिळो, निरोगी आयुष्य मिळो अशा पद्धतीचे शुभेच्छा देतो आणि संस्थाचालक संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। 75 वर्ष सध्या पूर्ण झाले, 76 वर्षामध्ये पदार्पण केलेले सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। मी एक अशी विनंती करणाऱ्या परमेश्वराला, दिलीपराव देशमुखांचं 100 वर्ष आयुष्य जगलं पाहिजे। जर परमेश्वरानं 100 वर्षामध्ये कपात जर केली तर आम्हा संस्था चालकाचं 1-1 वर्ष त्याच्यामध्ये अधिक करावं आणि दिलीपरावचं आयुष्य 100 वर्ष जगावं असं परमेश्वराला विनंती करतो। लातूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघटनेच्या वतीने 75 वर्ष सध्या पूर्ण झाले, 76 वर्षामध्ये पदार्पण केलेले सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। मी एक अशी विनंती करणाऱ्या परमेश्वराला, दिलीपराव देशमुखांचं 100 वर्ष आयुष्य जगलं पाहिजे। जर परमेश्वरानं 100 वर्षामध्ये कपात जर केली तर आम्हा संस्था चालकाचं 1-1 वर्ष त्याच्यामध्ये अधिक करावं आणि दिलीपरावचं आयुष्य 100 वर्ष जगावं असं परमेश्वराला विनंती करतो।